नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज ज्या टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत तो टॉपिक आहे लाइटनिंग अरेस्टर. मित्रांनो, बराच वेळा पावसाळ्यात आपण ऐकलं असेल किंवा आपले घरचे देखील सांगत असतील की टावर लाईन्स, झाड किंवा मोठमोठ्या इमारतींजवळ उभे राहू नये. शक्यता आपल्या घरात राहावे, जेणेकरून पावसाळ्याच्या दिवसात जी आकाशातनं वीज जमिनीवर पडते ती या जागेवरती जास्त प्रमाणात पडते. ज्या टावर लाईन्स असतात, मोठमोठ्या इमारती असतात, झाडे वगैरे असतात, अशा एरियामध्ये, अशा जागेमध्ये वीज पडण्याचं प्रमाण जे असतं ते जास्तीत जास्त असतं. मित्रांनो, कधी आपण विचार केला आहे का की वीज ही पडते तरी कशी? आकाशातनं जी वीज तयार होते ती कशी तयार होते, त्याचा आज आपण सखोल अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, लहानपणी आपण एक प्रयोग केला असेल की काचेची कांडी जर एका लोकरी कापडावरती जर घासली आणि कागदाजवळ जर नेली तर कागद त्याच्याकडे आकर्षले जातात. का? तर प्रत्येक पदार्थ हा अणूपासून बनलेला आहे. त्याच्यामध्ये प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. ज्यावेळेस आपण काचेची कांडी लोकरी कापडावरती घासतो त्यावेळेस त्यातले इलेक्ट्रॉन्स हे चार्ज होतात आणि कागदातले जे ॲटम्स असतात त्याच्यामुळे असलेल्या प्रोटॉन्सला ते आकर्षून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच कागद हे थोड्या प्रमाणात काचेच्या कांडीकडे आकर्षले जातात. त्याचप्रमाणे ही जी वीज तयार होते आकाशातनं, जी जमिनीवरती डिस्चार्ज होते किंवा पडते, ही होण्याची एक प्रोसेस आहे. यामध्ये समुद्राचे जे पाणी याचं वाफेत रूपांतर होतं आणि वाफेत रूपांतर होऊन ते ढगाच्या स्वरूपात आकाशात तयार होतात. ती वाफ आकाशात जाते आणि त्यापासून ढग तयार होतात. हे ढग तयार झाल्यामुळे हे ढगाची जी आकार असतो, साईज असते, ती लहान मोठी असते आणि हे ढग पुढं सरकत असतात. तर ज्यावेळेस हे ढग पुढं सरकत असतात तर ह्यांच्या हालचालींमुळे ढगांमध्ये घर्षण होते आणि या ढगांमध्ये हे ढग थंड असल्यामुळे ढगांमध्ये बर्फाचे तुकडे तयार होतात. हे तुकडे लहान पण असतात आणि मोठे पण असतात. याच्यावरती सुद्धा चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. तर जे मोठे तुकडे असतात बर्फाचे ते ढगात वरच्या बाजूला असतात आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि जे लहान तुकडे असतात ढगात बर्फाचे त्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि ते ढगात खालच्या बाजूला असतात. आणि जे खालच्या बाजूला लहान तुकडे बर्फाचे असतात त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि हे चार्ज ढगात साचल्यानंतर जे निगेटिव्ह चार्ज असतात, ज्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो, तो ढग काय करतो? डिस्चार्ज करतो. तर अशा स्वरूपात जे आपण आत्ता डिस्प्लेवरती, तुमच्या मोबाईलच्या डिस्प्लेवरती जी इमेज आपण बघतोय, हे जे प्रकार आहे क्लाउडिंगचा, तर ढगामध्ये लाईटनिंगचा, तो ती क्लाउड लाईटनिंग म्हणजे फक्त आपल्याला ढगात लाईट दिसते, वीज चमकलेली दिसते, ती खाली पडत नाही. याचा अर्थ ढगात जे लाईटनिंग होते म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज याच्यामध्ये घर्षण जे होतं आहे त्यामुळे तो आपल्याला प्रकाश दिसतो. या कंडिशनमध्ये फक्त आपल्याला लाईट दिसते, आवाज याचा येत नाही. हा पहिला प्रकार आहे. याच्यामध्ये तो दुसरा प्रकार असतो, तो असतो क्लाउड टू क्लाउड लाईटनिंग. म्हणजे एका ढगातून वीज ही दुसऱ्या ढगात ट्रान्सफर केली जाते. म्हणजे मोठे ढग हे छोट्या ढगांमध्ये विजेचं वहन करतात, ज्याच्यामध्ये ढगातून प्रकाशसुद्धा दिसतो आपल्याला आणि त्याचा मोठ्या स्वरूपात आवाज येतो. हा त्याचा दुसरा प्रकार असतो. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये ही जी वीज आहे ती ढगामधून, ही ढगामधून आपल्याला जमिनीवर पडल्यासारखी दिसते, जमिनीवर पडताना दिसते. हाच तिसरा प्रकार येतो, तो असतो क्लाउड टू ग्राउंड लाईटनिंग. यामध्ये ज्यावेळेस ती वीज जमिनीवरती पडते
त्यावेळेस मालमत्तेची नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळेच आपण म्हणतो की ज्यावेळेस पावसाळ्यात वीज पडत असते त्यावेळेस मोठ्या उंचीच्या इमारतीमध्ये थांबू नये, झाडाखाली थांबू नये, टावर लाईन जे असतात ट्रान्समिशनच्या त्याच्याखाली थांबू नये. कारण ह्या ज्या जागा असतात ह्या उंचीवर असतात, यांना हाईट जास्त असते, जेणेकरून वीज सर्वात अगोदर या ठिकाणाला कॅप्चर करते. त्यामुळे शक्यता सांगितलं जातं की याच्याजवळ थांबू नये. तर अशा ठिकाणी ट्रान्समिशन लाईन असतात, जे सबस्टेशनमध्ये असलेली उपकरणं असतात, ट्रान्सफॉर्मर असतात, मोठमोठ्या इमारती असतात, हॉटेल्स, मॉल्स, सिनेमागृहे, मोठमोठ्या इमारती, चर्चेस. तर अशा ठिकाणी एक ऑप्शन म्हणून किंवा गरज म्हणून एक उपकरण वापरलं जातं, त्याला आपण लाइटनिंग अरेस्टर म्हणतो. लाइटनिंग अरेस्टर याचा शोध बेंजामिन फ्रँकलिनने लावलेला आहे. याला आपण लाइटनिंग कंडक्टरसुद्धा म्हणतो. जेणेकरून आकाशातली वीज जेव्हा डिस्चार्ज होऊन जमिनीवर पडते तर ती त्या लाइटनिंग अरेस्टरची किंवा लाइटनिंग कंडक्टरच्या माध्यमातून योग्य पद्धतीने जमिनीत जावी, यासाठी लाइटनिंग अरेस्टरचा उपयोग केला जातो. आता जवळपास आकाशातली वीज ज्यावेळेस डिस्चार्ज होत असते त्यावेळेस त्याची एक स्ट्राईक म्हणजे आपल्याला जी एक लाईन दिसते जमिनीवर पडण्याची, त्याचा जो वेग असतो तो 0.005 सेकंद इतका असतो. आणि जगात एका सेकंदात, बघा हा आकडा, जगात एका सेकंदात जवळपास 100पेक्षा जास्त स्ट्राईक होतात. एका सेकंदात जगात 100पेक्षा जास्त स्ट्राईक होतात. आता या स्ट्राईक होत असताना किंवा ही वीज डिस्चार्ज होऊन जमिनीवर पडत असताना याच्यामध्ये असणारं जे व्होल्टेज आहे, करंट आहे आणि जो तापमान आहे हा फार मोठ्या प्रमाणात असतो. याच्यामधनं एक स्ट्राईक जर ढगातून जमिनीवरती जर डिस्चार्ज झाली तर यामधलं जे व्होल्टेज असतं ते जवळपास 100 मेगा व्होल्ट इतकं व्होल्टेज असतं. त्यामधलं जे करंटची कॅपॅसिटी सांगितली जाते जवळपास ती 100 किलो ॲम्पियरपासनं 90 किलो ॲम्पियरपर्यंत असते. एवढ्या मोठ्या स्वरूपात वीज ही ढगातून जमिनीवरती डिस्चार्ज केली जाते. तसेच ह्याचं जे तापमान सांगितलं जातं ते जवळपास 27,000 सेल्सिअसपर्यंत याची तापमान सांगितलं जातं. जर ही वीज आपल्याला स्टोअर करता आली तर एका मोठ्या शहराला एका दिवसापुरती आपण विजेचा पुरवठा करू शकतो. पण ही शक्यता वीज आपल्याला अजून तरी साठवता येत नाही आहे. कुठल्या प्रकारचं माध्यम आपल्याकडे नाही आहे की त्या आकाशातल्या विजेचं आपण साठवणूक करू शकतो. आता यात महत्त्वाचा प्रश्न असा पण येतो की ज्यावेळेस वीज तयार होते आणि ती जमिनीवरती पडत असते तर त्याचा मोठ्या स्वरूपात आवाज देखील येतो. लाईट तर तयार होते घर्षणामुळे, त्याचा आवाजसुद्धा येतो. तर आवाज निर्माण होण्यामागे एक माध्यम असतं ज्याला आपण हवा म्हणतो. हवा एक प्रकारे डायलेक्ट्रिक जास्त असल्यामुळे हवा एक इन्सुलेटरचं माध्यम आहे. परंतु काही व्होल्टेजपर्यंत जर हे व्होल्टेज 100 मेगा व्होल्टच्या जवळपास असेल किंवा त्यापेक्षा कमी जरी असेल तरी ती वीज ढगातून जमिनीवरती येत असताना जो हवा एक माध्यम आहे तो कंडक्टरचं त्यावेळेस काम करतो. त्या हवेला भेदताना किंवा आयनायझेशन होताना हवेचं आणि त्या लाईटनिंग तुमच्या विजेचं, आकाशातील विजेचं, त्यावेळेस आयनायझेशन होताना मोठ्या प्रमाणात आवाज निर्माण होतो. त्या हवेला भेदायचं काम विजेच्या माध्यमातून केलं जातं. त्यातनं जो आवाज निर्माण होतो तो आपल्याला त्यावेळेस ऐकू येतो. तो फार मोठ्या स्वरूपाचा आवाज असतो. यासाठी काही मुख्य प्रकारचे लाइटनिंग अरेस्टर वापरले जातात. हे तर झालं आपलं विजेच्या संदर्भात. वीज का पडते, वीज का तयार होते, तसेच आवाज का येतो वीज पडत असताना, हे या संदर्भात झालं. त्यानंतर जे लाइटनिंग अरेस्टर वापरले जातात त्या लाइटनिंग अरेस्टरबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जो लाइटनिंग अरेस्टर आपण बघणार आहोत तो आहे हॉर्न गॅप टाईप लाइटनिंग अरेस्टर, जो आपल्याला आता दिसत आहे. जी ट्रान्समिशन लाईन आहे, जे 2 पोल दाखवले त्याच्यावरती एक बैलाच्या शिंगासारखा आकार दाखवला आहे आपण बघू शकतो, ज्याच्यावरती हॉर्न गॅप अरेस्टर लिहिलेलं आहे. त्यालाच लाइटनिंग अरेस्टर होतं, त्यालाच हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टर असं म्हणतात. 2 कंडक्टर दाखवलेत त्याच्यामध्ये व्ही शेपमध्ये बैलाच्या शिंगासारखा आकार दाखवला. एक साईडचा जो ऑरेंज कंडक्टर आहे नारंगी कलरचा तो लाईनला तुमच्या आर्थिंगच्या साईडला जोडलेला आहे. ज्या ठिकाणी पोलला खाली आर्थिंग केलेली तो कंडक्टर त्यामार्फत खाली जोडलेला आहे. आणि लाल कंडक्टर जो आहे तो लाईन कंडक्टरला म्हणजे जी चालू लाईन आहे त्याला जोडलेला आहे. आता याचं काम कसं चालतं तर हा जवळून घेतलेला लाइटनिंग अरेस्टर हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टरचा इमेज आहे.
तर याच्यामध्ये जो हॉर्न गॅप दाखवला आहे, जो बैलाच्या शिंगासारखा आकार आहे, तर त्यात उजव्या बाजूचा जो कंडक्टर आहे तो लाईन कंडक्टरला जोडलेला दाखवला आहे आणि डाव्या बाजूचा हॉर्न गॅपमधला जो कंडक्टर आहे तो चोकिंग कॉईलला दाखवला आहे. चोकिंग कॉईल या कंडिशनला नॉन लिनियर रेजिस्टन्स म्हणून काम करते. त्या दोन्ही हॉर्न गॅपच्या बैलाच्या शिंगासारखा आकार त्याच्या खाली इन्सुलेटर लावले, जेणेकरून आकाशातली वीज जर पडली तर त्या इन्सुलेटरच्या साहाय्याने ती पोलमध्ये उतरू नये. ती चोकिंग कॉईलमार्फत खाली आर्थिंगला जोडलेली दाखवलेली. त्या आर्थिंगला त्या आकाशातली वीज जावी. हा हॉर्न गॅपचा अजून सबशेल डायग्राम दाखवलेला आहे. हे जो व्ही शेप दाखवला आहे, एक साईड जोडलेली तुमच्या लाईन कंडक्टरकडे आणि दुसरी साईड जोडलेली अर्थ कंडक्टरकडे आणि दोन्ही लाईटनिंग अरेस्ट तुमच्या व्ही शेपच्या खाली इन्सुलेटर दिलेले आहेत, जे क्रॉस आर्मवरती जोडलेले आहेत. तर समजा या कंडिशनला आकाशातली वीज जर पडली, आता त्या चोकिंग कॉईल जी दिलेली आहे ती नॉन लिनियर रेजिस्टन्स म्हणून काम करते. म्हणजेच जर व्होल्टेज कमी प्रमाणात जर असेल, म्हणजे नॉर्मल कंडिशनला व्होल्टेज जे काय प्रमाण असेल ट्रान्समिशन लाईनमध्ये जेवढं व्होल्टेज आहे तेवढं व्होल्टेजला त्याचा रेजिस्टन्स जास्तीत जास्त असतो. म्हणजेच ती चोकिंग कॉईल करंट किंवा व्होल्टेज जमिनीपर्यंत नेत नाही किंवा त्याला अर्थ करत नाही, कारण त्यामध्ये रेजिस्टन्स हा जास्त असतो चोकिंग कॉईलमध्ये. एका कंडिशनला ज्यावेळेस ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज चाललं आहे नॉर्मल कंडिशनला, आणि समजा आकाशातली वीज ज्यावेळेस त्या लाईन कंडक्टरवर किंवा त्या पोलवर पडते त्यावेळेस त्या आकाशातल्या वीजमध्ये व्होल्टेज जास्त असतं, करंटसुद्धा जास्त असतं. अशा वेळेस त्या चोकिंग कॉईलचा जो रेजिस्टन्स असतो तो कमी होतो. तो हॉर्न गॅपमार्फत आकाशातली जी वीज आहे आर्कच्या स्वरूपात किंवा विजेच्या स्वरूपात त्या चोकिंग कॉईलमार्फत आर्थिंगकडे नेली जाते, जेणेकरून तुमचे जे ट्रान्समिशन लाईन्स असेल किंवा त्या ट्रान्समिशन लाईनला जोडलेले जे सबस्टेशन असतील त्यावरती त्या विजेचा दुष्परिणाम होऊ नये. हा जो आपला एक प्रकार आहे हा मध्यम व्होल्टेजवरती वापरले जाणारे हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टर आहे. यानंतरचा जो लाइटनिंग अरेस्टर आपण बघणार आहे हा एक्सपल्शन टाईप लाइटनिंग अरेस्टर आहे. प्रत्येक लाइटनिंग अरेस्टरमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन बघायला भेटेल, त्यामध्ये हॉर्न गॅप जो असतो तो प्रत्येक लाइटनिंग अरेस्टरमध्ये कॉमन असतो. त्याशिवाय तुमचं विजेचं वहन, जे आकाशातली वीज जी पडते एक्स्ट्रा हाय व्होल्टेजची वीज जी पडते ती हॉर्न गॅपमधनंच ट्रान्सफर अर्थकडे केली जाते किंवा अर्थिंगकडे केली जाते. तर त्यासाठी प्रत्येक ह्याच्यामध्ये रॉड गॅप किंवा हॉर्न गॅप हा 2 कंडक्टरमध्ये कंपल्सरी दिला जातो. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं एक्सपल्शन टाईप लाइटनिंग अरेस्टरमध्ये, याच्यामध्ये वरच्या साईडला एक इन्सुलेटर दिला आहे, त्याच्या खाली एक कंडक्टर आहे. जो जिथं कंडक्टर दाखवला आहे त्या इन्सुलेटरच्या खाली तो कंडक्टर म्हणजे तुमचा लाईन कंडक्टर आहे. त्या लाईन कंडक्टर आणि प्रोटेक्टर ट्यूब जी दाखवली, प्रोटेक्टर ट्यूब याचाच अर्थ तो एक्सपल्शन टाईप लाइटनिंग अरेस्टर आहे. तर त्या कंडक्टर आणि त्या प्रोटेक्टर ट्यूबच्या मध्ये जो गॅप आहे त्याला हॉर्न गॅप म्हणतात, जो प्रत्येक अरेस्टरमध्ये कॉमन आहे. आणि त्या प्रोटेक्टर ट्यूबमध्ये जे घटक असतात तो या ठिकाणी दाखवला आहे. त्या प्रोटेक्टर ट्यूबमध्ये ती प्रोटेक्टर ट्यूब बाहेरनं फायबरच्या ट्यूबमध्ये मटेरियलपासून बनवलेली आहे. ते फायबर जे मटेरियल वापरले हे बाहेरच्या ट्यूबच्या रचनेसाठी वापरले. त्या फायबरच्या ट्यूबच्या आतमध्ये 2 कंडक्टर, जो वरच्या बाजूला एक दाखवला आहे जो की आहे हा, आणि खालच्या बाजूला त्याला आर्थिंग जोडलेली तो एक कंडक्टर दाखवला आहे. आणि त्या दोन्ही कंडक्टरच्या मध्ये इंटरनल गॅप दाखवले, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हवा नसते. कंडक्टर दाखवला, इंटरनल गॅप दाखवली. आता ह्या कंडिशनला वरच्या साईडला लाईन दाखवलेली. नॉर्मल कंडिशनला इंटरनल गॅप असल्यामुळं ट्रान्समिशन लाईनचं जे काय व्होल्टेज असेल ते ग्राउंड केलं जात नाही. जे काय ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज असेल तेवढं 33 kVची लाईन असेल किंवा 66 kVची लाईन असेल, ती लाईन नॉर्मली त्या लाईन कंडक्टरमधनं पास होत असते. पण ज्यावेळेस आकाशातली वीज समजा याच्यावरती पडली, या लाईनवरती पडली किंवा त्या अरेस्टरवरती पडली, अरेस्टरवरती किंवा लाईनवरती पडल्यानंतर ती जो ए दाखवला आहे रॉड गॅपमध्ये, जो ए दाखवला आहे, जो वरचा ए आहे तो लाईन कंडक्टरला जोडलेला असतो. त्या आकाशातली वीज ए कंडक्टरपर्यंत येते. ए कंडक्टरमधनं मध्ये जो हॉर्न गॅप दाखवला आहे त्या हॉर्न गॅपमधून ती आर्कच्या स्वरूपात ए जो वरती डॅश हे दाखवला आहे 1 केला आहे, त्यामधनं खाली तुमच्या फायबरच्या ट्यूबमध्ये येते. त्या फायबरच्या ट्यूबमध्ये आल्यानंतर जो वरचा कंडक्टर आहे, फायबर ट्यूबमध्ये जो हा वरचा कंडक्टर आहे त्यामार्फत ती आकाशातली वीज हाय व्होल्टेज किंवा हाय करंट जो असतो तो त्या इंटरनल गॅपमध्ये येतो आणि इंटरनल गॅपमधनं तो खालच्या आर्कच्या कंडक्टरला पास होतो.
तो पास होत असताना जी आर्क निर्माण होते फायबर ट्यूबमध्ये, त्यामुळे आतमध्ये फायबर ट्यूबमध्ये उदासीन गॅस तयार होतात. हे गॅस तयार झाल्यानंतर हे गॅसेस बाहेर पडतात खालच्या बाजूने. हा जो पाईप दाखवला आहे प्रोटेक्टर ट्यूबची जी खालची बाजू आहे त्या ट्यूबमधनं हे गॅसेस बाहेर डिस्चार्ज होतात आणि जी काय हाय व्होल्टेज आणि हाय करंट असतो तो आर्थिंग मार्फत जमिनीत नेला जातो. हा एक प्रकारे आपला याला आपण म्हणतो एक्सपन्शियल टाईप लाइटनिंग अरेस्टर. यानंतरचा जो आपण प्रकार बघणार आहोत तो आहे थायराइड टाईप लाइटनिंग अरेस्टर. याला वॉल टाईपसुद्धा लाइटनिंग अरेस्टर असं म्हटलं जातं. या लाइटनिंग अरेस्टरचं जे काम आहे हे पण बाकीच्या लाइटनिंग अरेस्टरसारखंच आहे. हे पण ट्रान्समिशन लाईनमध्ये वापरलं जाणारं लाइटनिंग अरेस्टर आहे. ह्याचा जो बाहेरचा भाग आहे हा चिनी मातीपासून बनवला आहे. जिथं आपण बघतो पोर्सलिंग हाऊसिंग लिहिलेलं आहे. वरच्या साईडला दाखवलं करंट टर्मिनल, या साईडला इनकमिंगचं वरचं करंट टर्मिनल आहे. म्हणजे ट्रान्समिशन लाईन जी असते ती एक लाईन त्या ठिकाणी जोडली जाते. जेवढ्या काय लाईन ट्रान्समिशन लाईनवरती असेल प्रत्येकाला सेपरेट लाइटनिंग अरेस्टर द्यावा लागतो. एक लाईनसाठी एक लाइटनिंग अरेस्टर. करंट टर्मिनल दाखवल्या वरच्या साईडला, त्यानंतर खाली स्पार्क गॅप दाखवल्यात, त्यानंतर नॉन लिनियर रेजिस्टन्स. यामध्ये नॉन लिनियर रेजिस्टन्स म्हणून थायराइड मेट्रोसिलपासून बनवलेल्या सच्छिद्र धातूच्या चकत्या वापरल्या जातात. जसं आपण बघितलं हॉर्न गॅपमध्ये नॉन लिनियर रेजिस्टन्स म्हणून चोकिंग कॉईल वापरली जाते, तसंच थायराइड टाईप लाइटनिंग अरेस्टरमध्ये थायराइड मेट्रोसिलपासून बनवलेल्या सच्छिद्र धातूच्या चकत्या वापरल्या जातात. याचा जो नॉन लिनियर रेजिस्टिव्ह आहे या चकत्यांचं जे वैशिष्ट्य म्हणजे हे जेव्हा व्होल्टेज व करंट वाढेल तेव्हा रेजिस्टन्स अतिशय वेगाने कमी होतो. यालाच नॉन लिनियर रेजिस्टन्स म्हणतात. तसेच नॉन लिनियर रेजिस्टन्सच्या खाली मायकाच्या चकत्यासुद्धा ठेवल्या जातात जे इन्सुलेटर म्हणून काम करतात. म्हणजे नॉर्मल व्होल्टेजला ट्रान्समिशन लाईनचं जो काय व्होल्टेज असेल 33 kV 66 kV तेवढ्या व्होल्टेजला ती मायकाची शीट करंट आर्थिंगच्या बाजूला म्हणजे खालच्या बाजूला येऊ देत नाही, ट्रान्सफर होऊ देत नाही. ज्यावेळेस त्या लाईनमधलं करंट वाढेल त्यावेळेसच फक्त हा लाइटनिंग अरेस्टर कामात येतो. आता यामध्ये ज्यावेळेस वीज पडते लाइटनिंग अरेस्टरवरती, ज्यावेळेस वीज पडते लाईनवरती त्यावेळेस करंट टर्मिनलमधनं ती वीज खाली येते. खाली आल्यानंतर त्यामध्ये स्पार्क गॅप असतात. जे का तुमची आर्क त्यामध्ये तयार होते ती डिस्ट्रीब्यूट केली जाते त्या स्पार्कच्या गॅपमध्ये. त्यानंतर तुमचा येतो नॉन लिनियर रेजिस्टर. नॉन लिनियर रेजिस्टन्सचं काम काय, ज्यावेळेस व्होल्टेज जास्त प्रमाणात त्यामध्ये येईल त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे करंटला वाहण्यासाठी कमीत कमी रेजिस्टन्सची आवश्यकता असते. त्यामुळे तो नॉन लिनियर रेजिस्टन्समधनं खाली नटबोल्ट जो दिला आहे त्यामधनं आर्थिंगला कनेक्ट केला जातो, जेणेकरून तुमचं ट्रान्समिशन लाईनचं संरक्षण होतं. या पद्धतीने हा थायराइड लाइटनिंग अरेस्टर काम करतो. याच्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे ज्या तुमच्या डिश वापरल्या चकत्या त्याला जे मटेरियल वापरलं जातं ते मटेरियल महत्त्वाचं आहे. त्यासाठी वापरलं जाणारं मटेरियल थायराइड मेट्रोसिलपासून बनलेल्या ज्या चकत्या आहेत त्या वापरल्या जातात आणि इन्सुलेटर म्हणून त्या ठिकाणी मायकाची शीट वापरलेलं आहे. हा झाला तुमचा लाइटनिंग अरेस्टर. यानंतरचा जो लाइटनिंग अरेस्टर आपण बघतोय त्याच पद्धतीने मागचा जो आपण लाइटनिंग अरेस्टर बघितला थायराइड लाइटनिंग अरेस्टर हा मोठ्या सबस्टेशनमध्ये वापरला जातो, ज्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतात, बाकीचे इक्विपमेंट असतात, साधने असतात. यांच्यासाठी सुरक्षिततेसाठी याचा उपयोगसुद्धा केला जातो. ट्रान्समिशन लाईनला पण केला जातो. हा अरेस्टर किमतीने महाग आहे परंतु हा कार्यक्षम आहे, त्यामुळे त्याचा उपयोग जास्त होतो. त्यानंतर आपण पुढचा जो बघणार आहे तो रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टर आहे. हा शक्यता साधा सोपा ह्याची रचना असते. जो आपला सबस्टेशनला तो सबस्टेशन कुठलाही असू द्या, तुमचा प्रायमरी ट्रान्समिशनचा, सेकंडरी ट्रान्समिशनचा, प्रायमरी डिस्ट्रीब्युशनचा किंवा सेकंडरी डिस्ट्रीब्युशनचा, ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आहेत त्या ठिकाणी रॉड गॅप लाइटनिंग अरेस्टर जास्त प्रमाणात वापरले जातात आणि साधी आणि सोपी सुटसुटीत याची रचना असते. जसं आपण बघतोय खालच्या बाजूला ट्रान्सफॉर्मर टँक आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मरवरतीच हा लाइटनिंग अरेस्टर बसवला जातो. ट्रान्सफॉर्मरला ज्या बुशिंग्स असतात 3 इनकमिंगच्या आणि 3 आउटगोईंगच्या ट्रान्समिशन लाईनला, तर त्या बुशिंग्सवरती म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये आतमध्ये वाइंडिंगला जो सप्लाय जातो बुशिंग्सच्या मार्फत, त्या बुशिंगवरती 2 कंडक्टर काटकोनात बसवले जातात. जो आपण एक निळ्या कलरचे 2 कंडक्टर बघतो ज्याला लिहिले आहे रॉड कनेक्टेड टू लाईन
आणि खाली लिहिले रॉड कनेक्टेड टू अर्थ, आणि दोघांच्या मध्ये एक रॉड गॅप, ज्याला आपण हॉर्न गॅप पण म्हणतो, तो रॉड गॅप त्यामध्ये दिला जातो. आणि मधली जी ट्रान्सफॉर्मरची बुशिंग आहे ते इन्सुलेटर म्हणून काम करते. ज्यावेळेस त्या ट्रान्सफॉर्मरची आकाशातली वीज डिस्चार्ज होईल ती त्यावेळेस रॉड कनेक्टेड टू लाईनच्या मार्फत रॉड गॅपमधून आर्चच्या स्वरूपात रॉड कनेक्टेड टू आर्थमधून आर्थिंगला ट्रान्सफर होते, जेणेकरून तुमचा ट्रान्सफॉर्मर जळण्यापासून वाचतो. कारण त्या आकाशातल्या विजेमध्ये तुम्हाला तर माहिती आहे हाय व्होल्टेज आणि हाय करंट आहे. त्याच्यामुळं हा जो रॉड गॅप अरेस्टर आहे हा शक्यता डायरेक्ट ट्रान्सफॉर्मरवरतीच फिट केला जातो. त्यानंतर महत्त्वाचा आणि किचकट असा सगळ्यात शेवटचा जो लाईटनिंग अरेस्टर आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलिटिक लाईटनिंग अरेस्टर. ज्या डायग्राम आपण डिस्प्लेवरती बघत आहोत. आता याच्यामध्ये सुद्धा नॉन लिनियर कंडक्टर वापरला जातो. हा खालच्या बाजूला जो जोडला आहे हा इलेक्ट्रोलिटिक लाईटनिंग अरेस्टर आहे, जो सगळ्यात खाली जोडलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या एक लाईनिंगच्या पट्ट्या दिसतात ते या बनवलेल्या आहेत ब्रासपासनं. ब्रास किंवा ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. या ब्रास किंवा ॲल्युमिनियमच्या डिस्कवरती ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा पातळ थर दिला जातो आणि या इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडवल्या जातात. त्यामुळेच याला इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडवलेले असल्यामुळे याला इलेक्ट्रोलिटिक लाईटनिंग अरेस्टर म्हणतात. हे जे पट्ट्या दिसतात ते तुम्हाला या ब्रास किंवा ॲल्युमिनियमच्या डिस्कपासून तयार केलेल्या आहेत आणि याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा पातळ थर असा दिलेला आहे आणि त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडला आहे. या डिस्क पण नॉन लिनियर रेजिस्टन्सचं काम करतात. म्हणजेच या डिस्कमधून कमी व्होल्टेजला उच्च विरोध होतो. व्होल्टेज जर कमी असेल तर उच्च विरोध करतात आणि व्होल्टेज जर वाढलं, जास्त व्होल्टेज जर त्याला भेटलं तर अशा वेळेसला त्या सिरीजमध्ये जोडल्या जातात. त्यामुळे त्या कमी विरोध करतात. त्या प्रत्येकी एका सिरीजमध्ये जोडलेले आहेत. आता नॉर्मल कंडिशनला तर हा वर्किंग करायची गरज नसते, कारण लाईटनिंग अरेस्टर काम कधी करतो की ज्यावेळेस त्यामध्ये हाय व्होल्टेज किंवा हाय करंट जातो. आता नॉर्मल कंडिशनला समजा ट्रान्समिशन लाईनमध्ये हा वर्क करत नाही, पण ज्यावेळेस आकाशातली वीज या वरती पडते त्यावेळेस वरती जे गॅप दाखवला रॉड टाईप गॅप ए आणि बी कंडक्टरमध्ये, तो समांतर ठेवण्याचं काम तुमचा ऑक्झिलरी जो तुमचा रॉड आहे ज्याला आपण पी नाव दिलेलं आहे इलेक्ट्रॉड, तो पी इलेक्ट्रॉडचं काम आहे की ए आणि बी मधलं जे अंतर आहे ते एकसारखं ठेवणं. बी या रॉडला दाखवलं आहे की त्याच्या सिरीजमध्ये बी या रॉडच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स आणि 2 कॅपॅसिटर जोडलेले आहेत. नॉर्मल कंडिशनला याला काय होत नाही, याचं वर्किंग होत नाही, पण ज्यावेळेस याच्यावरती आकाशातली वीज पडते त्यावेळेस ती एमधनं बीमध्ये ट्रान्सफर होते आर्चच्या स्वरूपात. या पोलवरती जर ती पडली, पोलवरती पडल्यानंतर ती ए कंडक्टरमध्ये येते, ए कंडक्टरमधून आर्चच्या स्वरूपात बी कंडक्टरमध्ये जाते आणि बी कंडक्टरमध्ये गेल्यामुळं C1 आणि C2चा जो इम्पिडन्स आहे तो कमी होतो. जो कॅपॅसिटर जोडला आहे C1 आणि C2 त्याचा जो इम्पिडन्स आहे तो कमी होतो आणि ती आकाशातली वीज C1 आणि C2च्या माध्यमातून इलेक्ट्रोलिटिक अरेस्टरला जाते आणि तो इलेक्ट्रोलिटिक अरेस्टर ते आकाशातली वीज आर्थपर्यंत किंवा आर्थिंगपर्यंत नेऊन त्याला जमिनीत नेण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीने हा इलेक्ट्रोलिटिक लाईटनिंग अरेस्टर काम करतो. या पाचही लाईटनिंग अरेस्टरमध्ये जो जास्तीत जास्त वापरला जाणारा जो अरेस्टर आहे त्यामध्ये हॉर्न गॅप अरेस्टर आहे, रॉड टाईप अरेस्टर आहे, त्यानंतर थायराईड टाईप पण वापरला जातो आणि एक्सपल्शन टाईप वापरला जातो. इलेक्ट्रोलिटिक अरेस्टर कमी प्रमाणात वापरले जातात, समजण्यास किचकटसुद्धा आहे आणि कमी स्वरूपात वापरले जातात. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक कळला असेल. धन्यवाद.